नेहमीची कांदा पोहे खाऊन जर कंटाळा असाल तर आज आपण हे उन्हाळा स्पेशल पोटाला थंडावा निर्माण करणारे काकडीचे पोहे अगदी झटपट 2 मिनिटांमध्ये कसे बनवून तयार करायचे ते पाहूया. सो हाय, मी कविता. मी तुमच्यासाठी घेऊन येत असते दररोज दुपारी 12 वाजता अशाच भरपूर टिप्स आहेत झटपट 2 मिनिटांमध्ये बनवून तयार होणाऱ्या आणि परफेक्ट रेसिपी. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण उन्हाळा स्पेशल काकडी पोहे कसे तयार करायचे ते पाहूया. काकडी पोहे करताना पोहे खूप अगोदरही भिजत घालायचे नाही. अगदी लहान आकाराचे 2 कांदे कट करून घेतलेले आहे. पोहे काढून आपण एका चाळणीमध्ये काढून ते चाळून घेतलेले आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी एक काकडी घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर तिचा देठाकडील भाग काढून घेतल्यानंतर अगदी मोठ्या आकाराची किसणी घ्यायची आणि किसणीने छान अशी ही काकडी किसून घ्यायची. शक्यतो लांब लांब आकाराचीच काकडी किसून घ्या. मोठ्या छिद्र असलेली काकडी घ्या, म्हणजे छान मोठा आकाराचा किसून. सर्व काकडी किसून झालेली आहे. त्यानंतर आपण पोहे देखील 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे. त्यामध्ये आपण ही काकडी मिक्स करणार आहोत आणि पोहे 12 तासापेक्षा खूप जास्त वेळ मऊ लुसलुशीत राहावे यासाठीच्या आपण सर्व टिप्स जाणून घेऊन ही रेसिपी करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, कारण एक बोनस टिप्स तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. यामध्ये टाकूया 1 चमचा साखर व्यवस्थित अशी या पोह्यामध्ये मिक्स करून घ्यायची. त्यानंतर लगेचच आपण हे झाकून ठेवूया, पोहे करण्यासाठी घेऊया. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्येच पटकन तयार होतात, परंतु आपण जी पूर्वतयारी करतो ती सर्व मिळून या ठिकाणी 4 ते 5 मिनिटं लागतात. तेल छान गरम झालेलं आहे. गॅस करूया पूर्णपणे कमी आणि शेंगदाणे मात्र कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे, कारण पोह्यामध्ये सगळ्यात जी टेस्ट असते ना ती शेंगदाण्याची असते. त्यामुळे शेंगदाणे मात्र मोठ्या आचेवर किंवा मध्यम आचेवर तळायचे नाही, तर मंद आचेवर छान कुरकुरीत करून घ्यायचे. शेंगदाणे छान कुरकुरीत झालेले आहे, ते काढून घेतलेले आहे. त्याच तेलामध्ये आपण टाकूया 1 चमचा जिरं. शेंगदाणे जर काढून घेतले नाही तर कांदा तळेपर्यंत ते थोडेसे त्याचा जो क्रिस्प आहे तो कमी होतो. त्यामुळे तुम्हाला जर क्रिस्पी हवे असतील तर काढून घ्या. त्यानंतर जिरं छान फुलल्यानंतर यामध्ये आपण 2 हिरव्या मिरच्या कट करून टाकलेल्या आहे. कांदा देखील छान असा बारीक कट करून टाकला. कांदा जर तुम्हाला कधी जास्त क्वांटिटीमध्ये तळायचा असेल आणि तो जर पटकन तळले जावा असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठीची देखील एक बोनस टिप्स या व्हिडिओची शेवटी सांगणार आहे. त्यामध्ये टाकलेला आहे खूप सगळा कढीपत्ता आणि छान असा कांदा आपण या ठिकाणी परतवून घेत आहोत. यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित असा हा कांदा आपल्याला लालसर रंगावर परतवून घ्यायचा. या ठिकाणी थोड्या क्वांटिटीमध्ये आहे, त्यामुळे खूप जास्त वेळ लागत नाही. अवघ्या 1 ते 2 मिनिटांमध्येच सगळी प्रोसेस आपली होणार आहे. हे पहा, एकसारखं हलवत कांदा छान असा आपला परतवून झालेला आहे. त्यानंतर या ठिकाणी जे काकडी पोहे आहे ते करताना मी हळद वापरत नाही, परंतु तुम्हाला जर हळद वापरायची असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हळद वापरू शकता. हळद वापरणं या ठिकाणी पूर्णपणे ऑप्शनल आहे, परंतु तुम्हाला जर आवडत असेल तर नक्कीच तुम्ही हळद यामध्ये यूज करा. पोहे छान असे मोकळे झालेले आहे. हे सगळे पोहे आपण यामध्ये टाकलेले आहे. आता साधारणतः 2 डिश होईल, 2 ते 2.5 डिश होईल एवढे आपण हे पोहे बनवत आहोत. त्यासाठीचं सांगितलेलं हे सर्व साहित्य प्रमाण आहे. त्यानंतर पोहे छान असे यामध्ये मिक्स करून घ्यायचे. गॅसचा फ्लेम हा मध्यम करायचा. चवीनुसार टाकूया मीठ आणि छान असं आपल्याला हे पोहे छान यामध्ये मिक्स करून घ्यायचे. आता आपण ज्या बोनस टिप्स पाहणार आहोत त्यामध्ये कांदा जर तुम्हाला पटकन तळून घ्यायचा असेल तर कांद्यामध्ये परतवताना मिठाचा वापर करा, म्हणजे जे मॉइश्चर आहे ते पटकन संपतं आणि कांदा पटकन परतला जातो. पोहे तुम्हाला 12 तासापेक्षा जास्त वेळासाठी मऊ ठेवायचे असेल तर पोहे ज्यावेळेस तुम्ही धुवून घेता त्यावेळेस भिजत घालताना त्यामध्ये साखरेचा वापर करा, म्हणजे साखर त्यामध्ये ॲब्सॉर्ब होते आणि पोहे जास्त वेळासाठी मऊ राहतात. हे 2 बोनस टिप्स आहे. आता या ठिकाणी पोहे छान परतवून झालेले आहे आणि सगळ्यात शेवटी मी या ठिकाणी जे शेंगदाणे तळून घेतलेले होते ते टाकले. हलकंसं या ठिकाणी मिक्स केलं आणि आपली काकडी पोहे या ठिकाणी बनवून तयार झालेले आहे. कोथिंबीर मात्र मी सर्व करत असताना टाकणार आहे. काकडी पोहे छान असं आपण सर्व करूया. यावर कोथिंबीर, त्याचबरोबर बारीक शेव वापरणार आहे आणि लिंबूचा रस. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे मिळतात खूप सगळ्या झटपट रेसिपी ज्या तुम्हाला पटकन 5 मिनिटांमध्ये तयार करतात. त्याचबरोबर उन्हाळा स्पेशल पोटाला थंडावा देणाऱ्या खूप सगळ्या वेगवेगळ्या रेसिपीज आपण पाहत आहोत. त्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण वर्षभर एकही दिवस सुट्टी न घेता पूर्ण 365 रेसिपीज आपण दररोज दुपारी 12 वाजता पाहतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.